नमस्कार रसिक मित्र. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या एका वेगळ्या मित्राची ओळख करून देतो आहे, ज्यांचं नाव आहे श्री सुरेश मेहेंदळे. एस टी महामंडळामध्ये ते सेवेत आहेत, कार्यरत आहेत आणि हौसेने अनेक उपक्रम ते करत असतात की ज्याचा हेतू एकच की सर्वांमध्ये प्रवासाबद्दल, पर्यटनाबद्दल आवड निर्माण व्हावी. आपण आपल्या परिसरातील वेगवेगळी गावं पाहावी, वेगवेगळ्या स्थळांना भेटी द्याव्या, यासाठी एस टीने उपलब्ध करून दिलेल्या विविध प्रवासी सेवांची माहिती त्यांनी स्थापन केलेल्या फेसबुक ग्रुपमध्ये देतात, ज्याचं नाव आहे MSRTC पर्यटन पुणे. या ग्रुपला तुम्ही जरूर सर्च करा फेसबुकवर आणि तिथे तुम्हाला खूप माहिती मिळेल आणि तुम्हालाही या ग्रुपमध्ये सामील होण्याचा मोह नक्कीच होईल. सुरेश मेहेंदळे तसे माझे गेल्या 10 वर्षापासूनचे मित्र आहेत. फेसबुकवरील कुबेर नावाच्या ग्रुपमधले आम्ही पुणे कुबेरकर म्हणून सरांना परिचित आहोत. पुण्यातल्या कुबेर समूहाच्या अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी असतो, आमच्या समक्ष भेटीही होतात. पण त्यांच्या या एस टी महामंडळाच्या सेवेबद्दलही विविध ठिकाणी त्यांनी केलेल्या नोकरीबद्दल ते भरभरून आमच्याशी व्यक्त होतात, बोलतात. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या नवीन उपक्रमाबद्दल म्हणजेच या फेसबुक ग्रुपबद्दल MSRTC पर्यटन पुणे हे नाव असलेल्या या ग्रुपबद्दल त्यांनी सांगितलं आणि मला या ग्रुपमध्ये ॲड केलं. ते मला म्हणाले, काका तुम्ही एस टीचे प्रवास तुमच्या लहानपणापासून केलेले आहेत, आज तुम्ही 75मध्ये आहात, तर तुमचे अनुभव, तुमच्या आठवणी आम्हाला या ग्रुपमध्ये शेअर केलं, लेखन केलं तर नक्कीच आवडेल आणि छान छान आठवणी तुम्हाला नक्कीच सांगता येतील. तर मित्र, खरंच तशी गोष्ट आहे. लहानपणापासून नंतर कॉलेजच्या जीवनामध्ये, नोकरी करत असताना आणि आता इतर ठिकाणच्या नेहमीच्या प्रवासामुळे एस टीशी अर्थात लालपरीशी खूप घट्ट मैत्रीचं नातं आहे आणि खूप साऱ्या आठवणी सांगण्यासारख्या आहेत. त्या मी यथावकाशी सुरेश मेहेंदळे यांच्या या MSRTC पर्यटन पुणे ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करणार आहे. पण त्यांनी या ग्रुपमध्ये मला ॲड केल्यानंतर सहभागाच्या निमित्ताने मी कविता केली. शीर्षक आहे लालपरी स्वप्नपरी. सादर करतो. लालपरी जणू स्वप्नपरी, सर्वांची लाडकी लालपरी. आतुरतेने वाट पाहती सारी, कधी येते आमची लालपरी. आतुरतेने वाट पाहती सारी, कधी येते आमची लालपरी. दुर्गम भागातल्या गावोगावी, रस्ता तिथे एस टी असं आपण ऐकत आलेलो आहे ना. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस टी, हे लहानपणापासून पाहत आलेलं आमचं परिचित दृश्य आहे. तर दुर्गम भागातल्या गावोगावी रोज जाते सर्वांची लालपरी. शाळा कॉलेजाची पोरसोरी, शाळा कॉलेजाचे पोरसोर, लहान थोर मंडळी पण सारी, लहान थोर मंडळी पण सारी, प्रवास करतात हिच्या बरोबरी, प्रवास करतात हिच्या बरोबरी. लोभ जडला हिच्यावर साऱ्यांचा भारी, लोभ जडला हिच्यावर साऱ्यांचा भारी. कितीक पिढ्या यात बसल्या, कित्येक पिढ्या यात बसल्या, सणावाराला लेकी माहेरी आल्या लालपरीत बसून, सणावारा लेकीही माहेरी आल्या. मायबापांच्या भेटीसाठी मन होते वेडे, मायबापांच्या भेटीसाठी मन होते वेडे. नेते यांना लालपरी त्यांच्या त्यांच्या गावाकडे, नेते यांना लालपरी त्यांच्या त्यांच्या गावाकडे. भावनिक नाते आहे हिचे सगळ्यांशी, भावनिक नाते आहे हिचे सगळ्यांशी. जपते आहे लाडकी लालपरी, जपते आहे लालपरी. लालपरी जणू स्वप्नपरी, सर्वांची लाडकी आहे लालपरी. लालपरीची कविता कशी वाटली जरूर आपले कमेंट्स द्या, अभिप्राय द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरेश मेहेंदळे यांच्या या पर्यटन सेवा कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या सहकारी मित्रांनाही खूप खूप शुभेच्छा. MSRTC पर्यटन पुणे या ग्रुपला जरूर भेटूया नव्या एपिसोडमध्ये.